hello friends, let's start. So next topics. आता बघा x is equal to a theta plus sin theta आहे, y is equal to a into 1 minus cos theta दिलेला आहे. परत सेम आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन बघतोय. त्याच्यातले काही एक सम एक्झाम्पल्स आहेत जे मॅक्झिमम टाइम्स एक्झाम्सला विचारले गेले. सो x is equal to a theta plus sin theta असेल तर x ला परत काय करायचं, थीटाने डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएटिंग x विथ रिस्पेक्ट टू थीटा. So dx upon d theta is equal to a into 1 plus cos theta. कारण की थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह हा घेतला तुमचा cos theta घेतला. सो अगेन x ची व्हॅल्यू आहे तुमच्या आता dy y is equal to a into 1 minus cos theta. So differentiating y with respect to theta. So dy upon d theta is equal to a, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus cos theta चा डेरिव्हेटिव्ह minus sin theta. आणि हा मायनस इथं ॲज इट इज. So minus minus plus. So a into sin dy upon d theta is equal to a into sin theta by derivative of parametric function. आपल्याकडे आता dx upon d theta ची पण व्हॅल्यू आहे आणि dy upon d theta ची पण व्हॅल्यू आहे. So dy upon dx is equal to dy upon d theta upon dx upon d theta. So dy upon d theta means a sin theta आणि dx upon d theta means a into 1 plus cos theta. So a getting cancel, sin upon 1 plus cos theta. तर sin theta मध्ये आपण हाफ अँगल यूज करणार आहोत 2 sin theta by 2 into cos theta by 2 फॉर्म्युला. आणि 1 plus cos theta चा हाफ अँगल साठी फॉर्म्युला आहे 2 cos square theta upon 2. So 2 getting cancel, 1 cos theta upon cancel. So sin theta upon 2 cos theta upon 2 means काय येतो tan theta upon 2. काही सम एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला इथं थीटाच्या जागेवर काही अँगल सुद्धा दिलेला असेल पाय बाय 2 पाय बाय 4, तर ती तुम्ही सुद्धा ती व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूशन करू शकता. असे काही एक्झाम्पल्स आहेत ते बघायचे आपण आपल्याला. अगेन आता आता बघा एक सिमिलर एक्झाम्पल बघू आपण. हे बघा थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल. x is equal to cos t minus cos 2t and y is equal to sin t minus sin 2t. So find double derivative d2 upon dx square and t is equal to pi by 2 पुट करायचं आहे. So x is equal to आपण इथे पुट करायला 2 cos t minus cos 2t. So dx upon dt means काय cos t चा डेरिव्हेटिव्ह minus sin t plus cos 2t चा डेरिव्हेटिव्ह अगेन काय minus sin 2t into 2. So minus minus इथं काय झाला तो प्लस. 2 कॉमन काढून घेतला आपण इथून, 2 कॉमन काढून घेतला. अगेन इथं sin 2t minus t घेतला कारण की हा पॉझिटिव्ह इकडे घेतला आणि हा निगेटिव्ह इकडे. तर sin c minus sin d चा फॉर्म्युला यूज केला इथं sin c minus sin d. सो काय होतो फॉर्म्युला cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. सो c means इथं आता 2t आणि d means t कन्सिडर 2t plus t upon 2, 2t minus t upon 2 घ्यायचं इथं तुम्हाला. सो इथं काय मग आता 2 into cos 2t plus t means 3t upon 2 आणि 2t minus t means t upon 2. हा ही आली तुमची इथं आता dx ची व्हॅल्यू, dx upon dt ची. सो y ची व्हॅल्यू आहे जेव्हा 2 sin t minus sin 2t. सो इथं 2 ॲज इट इज sin t चा डेरिव्हेटिव्ह येईल इथं cos t आणि sin 2t चा डेरिव्हेटिव्ह काय येईल इथं मला cos 2t into 2. अगेन 2 कॉमन काढून घ्यायचा इथं आता cos t minus cos 2t दिलेला आहे. परत इथं cos c minus cos d चा फॉर्म्युला यूज करायचा. cos c minus cos d चा, c means t आणि d means 2t. So sin t plus c plus d upon 2 into sin c minus d upon 2 घेतला इथं. So इथं t plus 2t upon 2 means 3t upon 2 and 2t minus t upon 2 means t upon 2. So आली dy upon dt ची व्हॅल्यू by definition of derivative of parametric functions. So dy upon dx, dy upon dt dx म्हणजे 2 sin 3t upon 2 into sin t upon 2, 2 cos 3t upon 2 into sin t upon, हे दोघं कॅन्सल, हे दोघं कॅन्सल. sin 3t upon cos 3t मीन्स काय लागतो tan 3t upon 2. आता याचा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. dy upon dt काय आहे tan 3t upon 2 into dt upon dx. याला याचा रेसिप्रोकल करायचा 1 upon dx upon dt कारण की आपल्याकडे dx upon dt ची व्हॅल्यू आहे, dt upon dx ची म्हणून याला आपण रेसिप्रोकल मध्ये गेलं 1 upon dx upon dt आणि tan
3t/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल माहिती आता टॅनची काय करणार आपण कॉट 3t/2 इंटू काहीला टीचा कोएफिशियंट 3/2. सॉरी इथं थोडं एक मिस्टेक झालेली आहे. टॅनच्या जागी टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² 3t/2 इंटू 3/2 घ्यायचा आहे आणि dx/dt ची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला 2 इंटू कॉस 3t/2 इंटू साइन. त्यानंतर त्याची सबस्टिट्यूशन मध्ये जे ऍडजस्टमेंट करायची तुम्ही इथं करू शकता. आणि तुम्ही ॲज इट इज पण राहू दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त चेंज काय करा, टॅनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय घ्यायचं इथं sec² 3t/2 इंटू 3/2 इंटू dx/dt ची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला 1/2 इंटू कॉस 3t/2 इंटू साइन 3t/2 घ्यायची. बस इतका चेंज करायचा तुम्हाला इथं एक्झामला. ही आली तुमची डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. जो टी येईल त्याला असला तुम्हाला इथं t=π/2 व्हॅल्यू पुट करून द्यायची. बस जे आन्सर येतं t=π/2 व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करून द्यायची. बस बाकी काही चेंज नाही करायचं आहे. ओके. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. आता हा सेकंड टॉपिक, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. डिफरन्शिएटिंग विथ, आता तुम्हाला दोन टर्म दिला आहे, एकाला आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. डिफरन्शिएटिंग log x इंटू साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू 1/x. आता ही जी टर्म दिली तुम्हाला याला आपण आता एकाला y मानून घेऊ. y=log x इंटू साइन एक्स. याला डिफरन्शिएट केला आपण dy/dx 1/x इंटू साइन एक्स. अगेन x इंटू साइन एक्स मध्ये प्रॉडक्ट x इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. x इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह x ॲज इट इज, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस परत साइन ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता हा डिनॉमिनेटर आपण यांना काय करणार आहे मल्टिप्लाय करून द्या दोघांना. x इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन x इंटू साइन एक्स. आता जी लास्ट टर्म आहे 1/x त्याला आपण काय कन्सिडर करू z म्हणून घेतला. z=1/x. सो डिफरन्शिएटिंग z विथ रिस्पेक्ट टू x. तो 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तो -1/x². मग dy/dz लागेल आपल्याला. dy/dz काय येईल मग dy/dx dz/dx. सो इज इक्वल टू आपण इथं dy/dx ची व्हॅल्यू घेतली आणि इथं dz/dx ची व्हॅल्यू घेतली. आता हा x² सेकंड डिनॉमिनेटर हा कुठे जाईल वरती येईल. मग त्याच्यामधून हा एक x आणि हा x काय म्हणजे त्याच्यातून एक कॅन्सल होऊन गेला आणि मायनस साइन इथं वरती. सो -x इंटू साइन एक्स प्लस x इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. अगेन जो हा साइन एक्स हा डिनॉमिनेटर सेपरेट केला आपण, साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस x इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. So sin x cancel. So -x इंटू 1 प्लस x इंटू कॉस अपॉन साइन मीन्स कॉट एक्स. ही आली आपली dy/dx ची व्हॅल्यू. याला तुमचा फायनल आन्सर. याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मात दोन टर्म दिलेले असतील ते तुम्ही त्याच्यानुसार ते सॉल्व करायचे आपल्याला. ओके. हे बघा अजून एक एक्झाम्पल आपण डिफरन्शिएटिंग tan इनवर्स 2x/1 विथ रिस्पेक्ट टू sin इनवर्स 2x/1 प्लस x². इथं आता सबस्टिट्यूशन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन टू अनदर फंक्शन यूज करायचं. आता इथं tan इनवर्स 2x/1 x² विथ रिस्पेक्ट टू sin इनवर्स 2x. आता इथं कंबाईन कॉम्प्लिकेट व्हॅल्यू पुट करायची. x=tan θ. सो θ काय येईल मग आता tan इनवर्स x. पहिली y कन्सिडर करू आपण फर्स्ट टर्मला. y=tan इनवर्स 2x/1 x² ला. सो x=tan θ मीन्स tan इनवर्स 2tan θ/1 tan² θ. 2tan θ/1 tan² θ मीन्स tan 2θ. फॉर्म्युला आपला ट्रिग्नोमेट्री. सो tan इनवर्स tan कॅन्सल 2θ मीन्स काय येईल तो 2tan इनवर्स x आला. याला आपण डिफरन्शिएट केलं dy/dx 2/1 x². अगेन सेकंड टर्म आपल्याकडे sin इनवर्स 2x/1 x². इथं पण सेम सबस्टिट्यूशन करायचे आपल्याला. x=tan θ. सो 2tan θ/1 tan² θ. म्हणजे इथं काय येईल तो 2tan θ/1 tan² θ मीन्स sin 2θ आला. sin इनवर्स sin कॅन्सल. सो z=2tan इनवर्स x. कारण की थिटाची व्हॅल्यू काय आहे tan इनवर्स x. अगेन 2/1 x². dz/dx व्हॅल्यू. सो dy/dz काय येणार मग आता dy/dx dz/dx. सो इज इक्वल टू
2/1 प्लस एक्स स्क्वेअर 2/1 प्लस हे दोघं काय होऊन गेले कॅन्सल. सो dy/dx ची व्हॅल्यू काय आली मग ही 1. हे तुमचं आता सबस्टिट्यूशन प्लस वन फंक्शन टू अनदर फंक्शन एक्झाम्पल्स असे काही एक्झाम्पल्स. आता बघा आपण अजून एक एक्झाम्पल बघू लास्ट. Differentiate sin inverse 2x/1 plus x square with respect to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. Same substitution, x is equal to tan theta, theta is equal to tan inverse. So y is equal to sin inverse 2x/1 plus x square means sin inverse 2 tan theta upon 1 plus tan square theta. So sin cancel 2 tan theta again, y is equal to 2 tan inverse x. Differentiating with respect to x, so dy/dx 2/1 plus x square. आता बघा इथं z इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिला. आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे टॅन थिटा. सो कॉस इनवर्स इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो कॉस इनवर्स कॉस 2 थिटा. सो कॉस कॅन्सल 2 थिटा. थिटा इज इक्वल टू काय येणार आहे मग टॅन इनवर्स एक्स. z इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स एक्स. अगेन टॅन इनवर्स एक्स साठी 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो dy/dz इज इक्वल टू dy/dx आणि अपॉन dz/dx इज इक्वल टू 2/1 प्लस एक्स स्क्वेअर 2/1 प्लस. So getting cancelled. So dy/dz is equal to 1. This is your final answer. असं तुम्हाला वेगवेगळ्या टाइपचे सबस्टिट्यूशन दिलेले राहतील. बघा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. डिफरन्शिएट cos इनवर्स 2x square minus 1 with respect to sin inverse 2x into √1 minus x square. So x is equal to cos theta पुट करणार आहे आपण इथं. theta is equal to काय येणार आहे cos inverse x. सो y is equal to cos inverse 2x square minus 1 म्हणजे x च्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला cos square theta. सो cos inverse 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1 मीन्स काय येणार आहे तो cos 2 theta येणार आहे. अगेन cos कॅन्सल 2 theta मीन्स काय येणार आहे तो 2 cos inverse x. cos inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग -1/√1 minus x square आणि हा 2 इथला इथं ॲज इट इज. सो dy/dx इज इक्वल टू -2/√1 minus x square. Same as z is equal to sin inverse 2x into √1 minus x square. Again put sin inverse x is equal to cos theta. 2 cos theta into √1 minus cos square theta. √1 minus cos square theta means sin square theta. कसं काय आलं ते sin square theta plus cos square theta is equal to काय होतो 1 होतो. त्या फॉर्म्युलानुसार आपण हा काय झाला इथं sin theta झाला. सो 2 sin theta into cos theta means काय आला तो sin 2 theta. sin cancel परत इथं काय theta is 2 into theta. 2 into theta means 2 cos inverse x. So differentiating z with respect to x. So dz/dz means -2/√1 minus x square. Again दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला परत सेम आल्या. dy/dz is equal to dy/dx upon dz/dx. So -2/√1 minus x square आणि -2/√1 minus x square दोघं काय झाले कॅन्सल. सो dy/dz is equal to 1. हे तुमचं फायनल आन्सर. असे तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे सबस्टिट्यूशन करून आन्सर सॉल्व. हे तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम्पल तुम्हाला नोट्समध्ये मिळून जातील असं त्यात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. याच्यामध्ये एक्झाम्पल एक्सरसाइज वगैरे सगळ्या सॉल्व करून दिलेले आहेत ते तुम्ही एक प्रॅक्टिस म्हणून यूज करू शकता. बाकी आता नेक्स्ट टॉपिक तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो थँक्यू.